नमस्कार मंडळी, आज मी निघालो आहे पंढरपूरहून जेजुरीकडे। आज सोमवती अमावस्येनिमित्त श्री खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी मी निघालो आहे। पंढरपूर ते जेजुरी हे अंतर साधारणतः 170 किलोमीटर इतके आहे। खंडोबाचे मंदिर हे आपल्याला पंढरपूर पुणे रोडवरूनच नजरेस पडते। फायनली आपण येऊन पोचलो आहोत जेजुरगडाच्या पायथ्याशी। मंदिराचं दर्शन घेऊन आपण पायऱ्या चढण्यासाठी सुरुवात करत आहोत। आपण आता पूर्व दरवाजाजवळ येऊन पोचलो आहोत। जेजुर गडावरून जेजुरीचा सुंदर असा आपण व्ह्यू बघू शकता। जेजुरी येथे येणारी सोमवती अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची धार्मिक तिथी मानली जाते। अमावस्या सोमवारच्या दिवशी आल्यास तिला सोमवती अमावस्या म्हणतात। सोमवती अमावस्याला खंडोबा मंदिरामध्ये मोठी यात्रा भरते। भाविक पहाटेपासून दर्शन, अभिषेक आणि भंडारा उधळण्यासाठी येतात। खंडोबा मंदिर डोंगरावर असून तेथे जाण्यासाठी अनेक पायऱ्या चढाव्या लागतात। भंडारा उधळण्याच्या परंपरेमुळे जेजुरीला सोन्याची जेजुरी असेही म्हटले जाते। चंपाषष्ठी आणि इतर उत्सवांच्या वेळी येथे मोठी यात्रा भरते। सध्या पालखी बाहेर आलेली आहे मंदिराच्या। यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत भंडाऱ्याच्या वर्षावात भक्तिभावाने सर्व भक्तजन सहभागी झालेले दिसत आहेत। खंडोबाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर म्हाळसादेवीचे देखील दर्शन घेतले। खंडोबा मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या पंचलिंग महादेवाचे देखील दर्शन घेतले। तर मित्रांनो, हा होता आपला सोमवती अमावस्येचा सुंदर असा व्हिडिओ। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।